तुमचे आई वडील आहेत? हो. कुठे असतात ते? खूप दूर. मग सर तुम्ही त्यांना इकडे बोलवून का नाही घेत? त्यांना येता येणार नाही, इतके दूर राहतात ते. मी लहान असताना एका ऍक्सिडेंटमध्ये मला दोघे अचानक सोडून गेले. कायमचे. तेव्हापासूनच मी असाच आहे, टिकटाक. लेखा, अगं माझं एक छोटंसं काम आहे, तेवढं तरी मला. काही गरज नाही. अति कामाचा परिणाम आहे. सर प्लीज, आता जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत नो वर्क, नो फोन कॉल्स. मी तुमचा फोन स्विच ऑफ करते, ठीक आहे? तुम्ही आता आराम करा. सर तुम्ही का दुर्लक्ष करता स्वतःकडे? आणि हो, ह्या गोळ्यांनी जर उद्यापर्यंत बरं नाही वाटलं तर आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊया, ठीक आहे? लेखा, कशाला उगाच एवढं? ते मला ठरवू दे. हे तुमचं ऑफिस नाही आणि तुम्ही बॉस नाही आहात, ठीक आहे? तुम्ही आराम करा. मी तुमच्यासाठी गरम गरम सूप करून आणते. लेखा, कशाला उगाच त्रास करून घेतेस तू? अगं आपण हॉटेलमधनं मागवूया ना, इथे बाजूलाच एक छानसं रेस्टॉरंट आहे. आपण अजिबात नाही. सतत बाहेर खाल्ल्यामुळे आजारी पडलाय तुम्ही. मी घरीच काहीतरी करते. किचनमध्ये सामान असेल ना? हो, स्वयंपाकाला बाई येतात, त्याच सामान भरून ठेवत असतात. मी बघतो. नाही, तुम्ही पडा, आराम करा, मी बघून घेईन. तुमच्या हे वेळेतच लक्षात आलं म्हणून बरं झालं. नाहीतर एनिवेज, काळजी घ्या तिची. येतो मी. झालं तुमचं समाधान? का तिचा जीव घेतल्यानंतरच शांत होणार आहेस तू? तुम्हाला कोणी तुमच्या मनाविरुद्ध सांगायला गेलं की त्याला तुम्ही मूर्खात काढणार? का तर सगळं तुम्हालाच कळतं. जो काही चांगुलपणा आहे तो फक्त तुमच्याकडे. नशीब माझं, म्हणून मी हिच्या रूम मध्ये गेलो की बाबा हिला बसून सगळं सांगावं. फिट येऊन पडली होती. नाकातनं रत्न वाहत होतं तिच्या. अहो पण एक शब्द बोलू नकोस. मला सांगत होतीस ना बापाची कर्तव्य काय असतात ते? हे काय, हे आईचं कर्तव्य पार पाडलं ते योग्य आहे का? केवळ तुझ्या स्वार्थासाठी आणि तुला वाटतं म्हणून तू तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देते. कशासाठी हा हट्ट असं का? शेवटचं सांगतोय तुला, या पोरीच्या भावनांची खेळायचा काही एक अधिकार नाहीये तुला. अहो पण
तिला हा त्रास लहानपणापासूनच आहे ना. ती जिन्यावरनं पडली होती म्हणून तिला असा अधूनमधून त्रास होतो. पण म्हणून की आपण कायमचं घरातच थांबवून ठेवणार आहोत का? ए बाबा, हिला सांग हिचा काय आजार आहे तो सांग तिला. त्याशिवाय यांचं डोकं ठिकाणावर नाही यायचं. बोल ना. आई, अगं सानिकाला जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हाच तिच्या मेंदूच्या एका नाजूक भागाला खूप मोठा धक्का बसला होता. आणि तेव्हाच डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की तिच्या मेंदूमधल्या काही रक्तवाहिन्या आणि पेशी कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे तिची आपल्याला खरंच खूप काळजी घ्यायला हवी. आणि डॉक्टरांनी असंही सांगितलं जर तिच्या डोक्यावर जास्त ताण पडला किंवा जर तिला एखादा मानसिक धक्का बसला तर कदाचित ती वेडी होईल किंवा कोमातही जाईल. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितले की तिच्या मनाविरुद्ध कुठली गोष्ट तिला करायला लावू नका. आता तुम्ही सगळ्यांनीच तिचा जीव घ्यायचाच ठरवला असेल तर करा तिच्यावर बळजबरी. द्या तिला त्रास. बाबा, चला, ब्रेकिंग न्यूजचं लाईव्ह टेलिकास्ट संपलं. कसलं लाईव्ह टेलिकास्ट? जाऊ दे ना, तुम्हाला नाही आवडणार. कारण ती ब्रेकिंग न्यूज तुमच्या फेवरेट लेखाबद्दल आहे. नाही, मग तर मला कळलंच पाहिजे. यश परत काही बोलला का तिला? अहो, ते कसं शक्य आहे? आता तर काय बाबा, मॅडमने सरांवर जादू केली आहे. मॅडमना प्रमोशन सुद्धा मिळालंय ना. आता त्यांचे मित्र सुद्धा बदललेत. यु नो व्हॉट, आत्ता सगळ्या स्टाफ समोर मॅडम सरांच्या गळ्यात गळा घालून त्यांना ट्रीटमेंटला घेऊन गेली आहे. हीच ब्रेकिंग न्यूज होती आणि आम्ही त्याबद्दलच बोलत होतो. ट्रीटमेंट? का यशला काय झालं? त्यांना ताप आलाय. आता हा ताप कोणत्या प्रकारचा आहे हे त्यांनाच चांगलं ठाऊक. कम ऑन रिया, लेट्स गो. बाय. चला, म्हणजे मला करण्यासारखं काहीही उरलेलं नाहीये. सगळ्या गोष्टी आपोआपच होत आहेत. आता फोन करून यशची तब्येत कशी आहे विचारतो. स्विच ऑफ. लेखाला फोन करूया. सर, मी आता तुम्हालाच फोन करणार होते. बरं झालं तुम्ही फोन केला. सर, तुम्हाला तुमच्या मित्राची काही काळजी नाही आहे ना? ते तापाने फणफणलेत तिकडे आणि तुम्ही बाहेर फिरताय. सर, त्यांची काळजी घ्यायला कोणीच नाहीये. ते एकटे आहेत घरी. किती बरं नाहीये त्यांना माहितीये तुम्हाला. आणि तुम्ही. एक मिनिट. अगं, किती बोलतेस? सॉरी बाबा, चुकलं माझं. अगं, पण माझं ऐकून तर घे. बघ, मी निघालो ना तेव्हा यशला काही एवढं झालं नव्हतं. बरं, असो. पण सर, तुम्ही माझं एक ऐकाल? एक नाही, दोन ऐकेन. बोल. सर, तुम्ही आज रात्री त्यांच्या घरी जाल? म्हणजे त्यांना बरं नाही आणि ते एकटेच आहेत. अगं, खरं तर मी त्याच्याकडेच जाणार होतो, पण त्या वेड्याने फोन बंद ठेवलाय. फोन त्यांनी नाही, फोन मी स्विच ऑफ केलाय. आणि पुढचे 2 दिवस फोन स्विच ऑन करायचा नाही अशी सक्त ताकीद देऊन आली. काय? त्यात हसण्यासारखं काय? सर, तुम्ही सांगा ना, तुम्ही आज जाल ना त्यांच्या घरी? हो बाबा, जाईन.
झालं समाधान? हो झालं. आणि प्लीज त्यांची काळजी घ्या. ओके. आणि काय हुकूम? नाही, आणखी काही नाही. बरं, मी फोन ठेवते, नंतर करते. बाय. बाय. यस, यानी गाड़ी सही पटरी पे जा रही है. एसपी, हे देऊळ एकदम इतर देवळांसारखंच आहे. इथे असं काय वेगळं जे तू आम्हाला इथे घेऊन आलायस? यश, तू आधीच नाचते. अरे निदान देवळात तरी असं बोलू नकोस. उगाच एसपी, मी फक्त जास्त देवदेव करत नाही म्हणून मी काय नास्तिक झालो? अरे तसं नाही, पण हे बघ, हे देवस्थान खरंच खूप जागृत आहे. तुला माहिती आहे लेखा, इथे मनापासून आपण पूजा केली ना तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. इनफॅक्ट आपलं बँगलोरचं ऑफिस सुरू होण्याआधी मला इथे यायचं होतं. चला, त्या निमित्तानं माझी इच्छा पूर्ण झाली. आणि हा, इथली एक गंमत आहे, तुला माहिती आहे लेखा? काय? सांगतो. इथे आपण मनापासून डोळे बंद करून हात जोडून प्रार्थना केली ना तर आपल्या डोळ्यासमोर आपल्याला अत्यंत आवडणारी व्यक्ती दिसते. व्हेरी फनी. अरे असं कधी होतं का एसपी? नाही, तू विश्वास ठेव नाही तर नको ठेव, पण हे असंच आहे.
हे कसं शक्य आहे? मी तर त्या लेखावर प्रेम केलं आणि आज या लेखाचा चेहरा डोळ्यासमोर कसा का आला? याला काय म्हणायचं? मी मनापासून लेखा आणि यश एकत्र यायचा प्रयत्न करतोय. माझ्या मनात लेखाबद्दल तसं काही नाहीये. ती माझी खरंच खूप छान मैत्रीण आहे. पण प्रेम छे, माझं तिच्यावर प्रेम असूच शकत नाही. पण यालाच प्रेम म्हणतात का? मला लेखाची काळजी आहे. तिने सतत आनंदात राहावं असंच मला वाटतं. तिने आणि यशने एकमेकांचा स्वीकार करावा असं वाटत असतानाच नेमका लेखाचा चेहरा डोळ्यासमोर का आला? थँक्स एस पी इथे आणल्याबद्दल. हां, सुरुवातीला तुझे म्हणालास त्यावर माझा आधी विश्वास नाही बसला, पण नंतर पटलं मला ते. बरं हे तर सांग की तू डोळे बंद केल्यावर तुला कोण दिसलं? कोणाचा चेहरा दिसला तुला? ते सांगायचं नसतं यश, मनातच ठेवायचं असतं. वरून ते एक भानावर नसतात. पण तुला सानिकाच्या आजाराबद्दल सगळं माहिती होतं ना, मग तू आम्हाला का नाही सांगितलंस? नाही, आणि आम्हाला अंधारात ठेवल्यामुळे त्यांच्यासमोर आम्ही तोंड कशी पडलो ना. नाहीतर काय. अरे सानिकाचा आजार आमच्यापासून लपून तुम्हाला काय साध्य करायचं होतं? अगं आई, योग्य वेळ आल्यावर आम्ही सांगणारच होतो तुम्हाला. योग्य वेळ म्हणजे कधी सांगणार होतास? त्या साठ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलंस तू? त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होतं की त्यांना वाटतं की आपण त्यांना फसवतोय. त्यांना तसं वाटणारच ना. मिसेस साठे मला विचारतही होत्या की तुम्ही तुमच्या मुलीच्या आजाराबद्दल आम्हाला का नाही सांगितलं. त्यांना तर असंही वाटलं की आपण आपली आजारी मुलगी त्यांच्या मुलाच्या गळ्यात बांधतोय म्हणून. हे एक साठेंचं स्थळ गेलं तर तू इतकं वाईट वाटून घेतेस. हे बघ, सानिकाला भविष्यात त्यांच्या इतकीच चांगली स्थळं मिळतील, कळलं का? वरुण, आता सानिकाला नाशकात तरी चांगलं स्थळ मिळणं शक्य नाही हे मला चांगलंच माहिती आहे. अरे त्या मिसेस साठे म्हणजे चालतं फिरतं न्यूज चॅनल आहे. ते हे सगळं बाहेर सांगितल्याशिवाय राहणार नाहीत एवढं मात्र नक्की. हे सगळं तुला आधी माहिती होतं ना, आणि तरी सुद्धा त्यांच्या घरात तुझी मुलगी सून म्हणून जावी असं तुला वाटत होतं? काय नाही, तुमच्या दोघींचंही जरा चुकलेलंच आहे. आम्हाला कोणाला काहीही न सांगता हा प्रोग्राम असा अचानक ठरवलात कसा तुम्ही? कोणाला काही विचार करायला सुद्धा वेळ मिळालेला नाही. बरं ठीक आहे, आता झालं ते झालं. त्या गोष्टीवरती रडत बसू नका. आता त्या सानिकाला अजून काही आजार आहेत का ते विचारा अजितला. विचारून घ्या एकदा त्याला. आहे कुठे तो? आणखीन कुठे असणार? रात्र झाली की त्यांची पावलं फक्त एका दिशेलाच वळतात. ताई बाय, मी निघते ग. अगं बाय काय, ब्रेकफास्ट करून जा. नाही नको, मला उशीर होतोय. मी ऑफिसमध्ये काहीतरी मागवून खाईन. काही ऑफिसमध्ये मागवायची गरज नाहीये. सकाळी उठून एवढं तुझ्यासाठी केले ते खाऊन जा. ताई उशीर होतोय. काही उशीर होत नाहीये. ऑफिसमध्ये जाशील, वडापाव आणि जंक फूडनी सुरुवात करशील दिवसाची. काही गरज नाहीये. तुझ्या हट्टापुढे कधी कोणाचं काही चालत नाही. उपकाराच आहेत माझ्या तू खाणार म्हणजे. हळू खा, कोणती व कशी. ठीक आहे, हळू.
काय झालं नक्की? ऑफिसला जायची खूप घाई झालेली असते तुला. 2-3दा आरशात बघतेस काय? कधी एकदा घराच्या बाहेर पाऊल टाकते ना ऑफिसला जाते, असं झालेलं असतं आजकाल तुला. काय झालंय काय नक्की? कुठे काय झालंय ताई? ऑफिसमध्ये कुणी आवडलंय का? नाही, काहीतरी काय बोलतेस. मला खरंच खूप उशीर होतोय. मी सिरियसली निघते. ओके, बाय. काहीतरी पाणी नक्की मुरते. मी काय स्वतःच्या तोंडाने सांगणार नाही. मला इतक्या मुलांचे फोटो दाखवले पण एकही पसंत नाही पडते. मला शोधून काढायला हवंय. हाय. हॅलो. आज सकाळी सकाळी काकांकडे काही काम होतं का? हो, त्यांनीच बोलवलंय मला इथे. अच्छा, बस ना, आत आहेत ते, येतीलच इतक्यात. नाही, ठीक आहे. सानिका, आता कशी आहे तुमची तब्येत? बरी आहे. मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं. तुमच्यात खूप हिंमत आहे हो. हिम्मत? आणि माझ्यात? ज्या प्रकारे तुम्ही इतक्या हिमतीने तुमच्या आजाराशी लढा देत आहात, खरंच कोणाला जमत नाही हो. हॅट्स ऑफ टू यू. आजार? मला कोणताही आजार नाहीये. तू कशाबद्दल बोलतोयस? हो, असं काय करताय? लहानपणी तुम्ही जिन्यावरून पडला होतात ना? दुर्गेश, तुला कसं कळलं मी लहानपणी जिन्यावरून पडले होते ते? अरे वा, वेळेवरती आलायस. मला वक्तशीर माणसं आवडतात. गुड. चला निघूया. सानिका, तू काय करतेस इकडे? जा खोलीत जाऊन आराम कर. हो. निघायचं. मी लहानपणी जिन्यावरून पडले होते हे याला कसं कळलं? वेल फ्रेंड्स, आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या बँगलोरच्या ब्रँचचं उद्घाटन उद्याच होत आहे. आणि तिकडच्या लोकांची अशी इच्छा आहे की त्यावेळेला मी तिथे हजर असावं, म्हणून आज संध्याकाळच्याच फ्लाईटनी मी, SP आणि लेखा आम्ही तिघेही तिथे जाणार आहोत. SP आणि लेखा तिकडच्या स्टाफला, तिकडच्या डिझायनर्सना आपल्या काम करायच्या पद्धतीविषयी माहिती देतील. एक मिनिट यश. यश, मला काहीतरी बोलायचं. हा, बोल. यश, खरंच मी तुझा खूप आभार आहे. पण अरे, मी नाही येऊ शकत. काय? यायला जमणार नाही? SP, मस्करी करायची वेळ नाहीये. हे बघ, जर का हा जोक होता, हा एक विनोद होता, तर तो अतिशय वाईट होता. इट वॉज पथेटिक. यश, अरे मी मस्करी करत नाहीये. मलाही खूप आवडलं असतं बँगलोरला यायला. यश, तुला माहिती आहे मावशीची कंडिशन किती क्रिटिकल आहे. अरे, मी बँगलोरला असताना इथे मावशीला काही झालं तर मी बँगलोरहून कसा धावपळ करणार? पण SP, त्यामुळे लेखावरती खूपच बर्डन येईल.
तू एक काम कर ना, नीताला घेऊन जा बरोबर. आय थिंक शी कॅन मॅनेज. गुड आयडिया. नीतामुळे लेखाला कामात बरीच मदत होईल. सो डिअर फ्रेंड्स, काही कारणामुळे SP माझ्यावर येऊ शकणार नाहीये, त्यामुळे त्याच्याऐवजी मी नीताला न्यायचं ठरवलेलं आहे. ऑल द बेस्ट नीता. कॉंग्रॅट्स मिस्टर यशराजी. तुमच्या पायावर तुम्ही स्वतःच कुऱ्हाड मारून घेतलीत त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. तुला असली नाटकं करायला घरात ठेवलेलं नाही मी. कसल्या चांभार चौकशा चालल्या होत्या? काय विचारतो मी तुला? उत्तर दे. काय चौकशा चालल्या होत्या सानिकाकडे? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ह्याच्या पुढे घरात किंवा घराच्या बाहेर कुठल्याही चांभार चौकशा करताना मला तू दिसलास किंवा माझ्या कानावरती आलं ना, ऑफिसमधून आणि घरातून काढून टाकेन तुला. समजलं? काय म्हणते कळते? ठीक आहे साहेब, पण साहेब मी तुमची वाट बघत बसलो होतो तिथे, तर ती सानिका सानिका ताई स्वतःहूनच बोलायला लागल्या माझ्याशी. म्हणून मी माणुसकीच्या नात्याने सहज त्यांची तब्येतीची चौकशी करत होतो. पण मला काय माहिती साहेब, त्याचे परिणाम असे होतील म्हणून. ठीक आहे साहेब, तुम्ही काढून टाका मला नोकरीवर. नाहीतरी आमच्या सारख्यांना कोण विचारतं ना. एक साधी गोष्ट लक्षात घे तू. एखाद्या घरामध्ये तू बरका असताना त्या घरातल्या मुलीच्या नसत्या चौकशा करायला लागलास, तिच्याशी बोलायला लागलास, तर घरातल्या लोकांना खटकणार नाही. सावध राहायला हवं तुला. आणि तसंही मला एक गोष्ट सांग, तिच्या तब्येतीविषयी काय माहिती तुला? हेच की त्या लहानपणी जिन्यावरून पडल्या होत्या, म्हणून त्यांना डोक्याला मार लागला, म्हणून त्या डिस्टर्ब असतात. मला एक कळत नाही की तो दाखवतोस तसा खरंच भोळा आहेस की नाटक करतोस माझ्याशी, काही खेळ करतोस माझ्याशी. तसं जर का काही करत असलास ना तर टिकणार नाही इकडे, लक्षात ठेव. साहेब मी खोटं कशाला वागेन ना. मला जे कळलं तेच मी तुमच्याशी बोललो. तेच तर मला कळत नाही की तुला ह्या गोष्टी कळतात कुठून. तुला खूप गोष्टी आणि खूप पटापटा कळतात, घरातल्या आणि घरातल्या बाहेर सुद्धा. म्हणून मला प्रश्न पडतो. साहेब आता मोठमोठ्याने कोणी ओरडून बोलत असेल तर कानावर पडणारच ना साहेब. कोणाबद्दल बोलतोस तू? साहेब घरात एवढा मोठा प्रकार घडला, सगळेजण काही ना काहीतरी बोलत असतात, ते आपलं ऐकलं म्हणून बोललो. तुला काय बोलायचं ना ते स्पष्टपणे बोल. कोणाबद्दल बोलतोयस? काय कोणाकडून ऐकलंस तू? ते अजित काका आहेत ना, ते दारू पिऊन वरुण साहेबांशी बोलत होते, तेव्हा मी ऐकलं. काय बोलत काय होता अजित? ते काल रात्री मी वॉकला निघालो होतो ना, तेव्हा नाही यायचं मला त्या घरात. कशासाठी येऊ मी त्या घरात? बाबा काय माणसं आहेत ना ती माणसं. तिच्या इच्छेविरुद्ध त्या साठेनं घरी बोलवलं. इच्छा नसताना तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न करायला तिला भाग पाडतायत. काय झालं? झाली ना ती हायपर? आली ना तिला फिट? बाबा प्लीज, हे बघा, हवं तर आपण त्याविषयी बोलूया, पण ते घरात जाऊन बोलूया. आत्ता असं इथे उघड्यावर नको प्लीज. का नको? सगळ्या जगाला कळेल म्हणून, आपली अब्रू चव्हाट्यावर येईल म्हणून. तसंही काय लपून राहिलंय जगापासून. आता माझ्या मुलीचा हा आजार सगळ्या शहराला कळेल. कोण करेल तिच्याशी लग्न? सांग ना कोण? अहो पण तिच्या या आजाराबद्दल आता सगळ्यांना कळलंय, म्हणून हा असा आरडाओरडा करून तुम्ही तिचे आणखीन वाबाडे काढणार आहात का? बाबा प्लीज, तुम्हाला तरी पटतंय काय? प्लीज आज चला, तुम्ही ऐका माझं. दुखतंय रे, खूप खूप त्रास होतो या सगळ्याचा. या आपल्या तरुण मुलीला या अशा अवस्थेत कुठल्या बापाला पाहायला हवं? या माझ्या हाताने तिला उचलून घेऊन आलो. नाकातनं रक्त येत होतं तिच्या. झगडते बिचारी तिच्या आजाराशी. कसं कळत नाही या लोकांना?
पण मला सांगा, तिच्या या आजाराबद्दल आपण आपल्या घरातल्या कोणाला तरी कल्पना दिली होती का? नाही ना. कशासाठी कशासाठी तिच्या लहानपणी ती जिन्यावरनं पडली तेव्हापासून तिला हा त्रास होतोय फिटचा. हे काय माहित नाही या लोकांना? नालायक आहेत सगळे लोक, नालायक आहेत. रात्री लवकर झोप लागत नाही वाटतं तुला? नाही साहेब. हा, दिसतच आहे ते. नको त्या गोष्टी बघतोयस आणि ऐकतोसही. साहेब मी येऊ? एक मिनिट. हे जे आत्ता माझ्याकडे बडबडलायस ते आणखीन बाहेर कोणाकडे बोललास? नाही साहेब. तुम्ही कशाबद्दल बोलताय? मी तर सगळं विसरलोय साहेब. समजूतदार आहेस तू. समजूतदार आहेस म्हणूनच घरच्यांचा विरोध पत्करून तुला घरातल्या डायनिंग टेबलपर्यंत प्रवेश दिलाय मी. हा तुमचं मोठेपण आहे साहेब. आणि तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं केलंय, मी कसं विसरेन साहेब? विसरून चालणारही नाही. हुशार आहेस. पुढे मागे पक्षाच्या उपयोगाला पडशील म्हणून तुला ठेवलंय. थँक्यू साहेब. थँक्यू वगैरे राहू दे, पण मी जे सांगितलं ते नीट लक्षात ठेव. जर का ह्या गोष्टी बाहेर कुठे बडबडलास हाकलून देईन तुला. ठीक आहे साहेब, येतो मी. तरी मला वाटतच होतं की त्या मुलाला घरामध्ये घेऊच नाही म्हणून. अगं आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी चव्हाट्यावरती येतात ना. पण नाही, उदय भाऊजी त्या मुलाला आपल्या बरोबर जेवायला घेऊन बसतात. समीरा, काय झालं? कशाला एवढी ओरडतीये? सानिका, तूच सांग की आत्याला दुर्गेश काय म्हणाला ते. म्हणजे मग तुला कळेल की मी इतका त्रागा का करते ते. आत्या, तो दुर्गेश मला काय म्हणाला माहितीये? तुझ्यात खूप हिंमत आहे, तू तुझ्या आजाराशी हिमतीने लढतीयस. मला सांग आत्या, अगं मला कोणता आजार आहे? काय बडबड होता तो? मनात येईल ते? अगं तसं नाही, तुला इथे बघायला डॉक्टर आले होते ना, म्हणून कदाचित तो असं म्हणाला असेल. आत्या, मी लहानपणी जिन्यावरून पडले होते, हेही त्याला माहितीये. मला एक कळत नाही की त्याला हे सगळं सांगतो कोण. एक्झॅक्टली, मी सुद्धा हेच विचारलं त्याला, पण तो काही सांगणार. इतक्यात उदय काका आले आणि तो त्यांच्याबरोबर निघून गेला. सानिका, तू ना उगाच त्याच्या बोलण्याचं मनावरती लावून घेऊ नकोस. तो काय आहे, तो बाहेरचा मुलगा आहे, त्याला काय आपल्या घरातली माहिती आहे ग. सोड तू. एक काम कर सानिका, मला एक कॉफी आणून देशील प्लीज? आणते. हे बघ मृदुला, तू उदय भाऊजींना समजावं की त्या मुलाला उठसूट आपल्या घरामध्ये येऊन देऊ नका. ते तर मी करणारच आहे, पण आधी मला या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे की त्याला ही सगळी माहिती मिळतीये कुठं. या घरात अशी कोण माणसं आहेत जी त्याच्याशी सर्वात जास्त बोलतात? उदय भाऊजी आणि श्याम काका. हा, पण उदय भाऊजी तर त्याला काही सांगणार नाही. म्हणजे राहता राहिला श्याम. एकाच दिवसासाठी जायचंय पण अख्खी बॅग न्यावी लागणार. आय होप मी सगळं घेतलंय. काय ग, अशी अचानक कशी घरी आलीस तू? ऑफिसमध्ये कुणी काही बोललं का परत? नाही. आणि हे काय, बॅग घेऊन कुठे निघालीस? बँगलुरू. हा? बँगलोर ग ताई. त्याचं नवीन नाव कोणाच्याच कसं लक्षात राहत नाही. पण काय झालंय काय एवढं? अचानक कशाला निघालीस? सांगते. बँगलोरमध्ये आमच्या यश सरांनी नवीन ब्रांच उघडली ऑफिसची. त्याचं इनॉग्रेशन आहे. त्यासाठी आम्ही तिघं म्हणजे मी, नीता आणि यश सर चाललो. पण तुम्ही तिघच का जाताय? देवा ताई, तू आणि तुझ्या शंका कधी संपणार नाहीत ना. मग काय अख्ख्या स्टाफला घेऊन जातील तिकडे?
तर आमची गरज आहे म्हणून आम्हाला नेतायत. खरं तर SP सर पण येणार होते, पण त्यांच्या काहीतरी पर्सनल कामामुळे ते नाही येऊ शकले, म्हणून त्यांच्याऐवजी नीता येते. पण लेखा, मला तू आधी कल्पना नाही का द्यायचीस? अगं इथे कोणाला तरी बोलवून ठेवलंय मी. कोणाला? आहेत एक देशपांडे म्हणून, त्यांचा मुलगा आहे लग्नाचा. ताई, तू एकदा सांगून नाही ऐकणार ना कधीच. तू तुझ्या मनाप्रमाणेच करणार. हो, ज्याच्यामध्ये तुझं भलं आहे ना ते करण्यात मला काही गैर वाटत नाही. मग तुला किती नावं ठेवायची असतील ना तरी चालतील, मला ठेव तू नावं. ठीक आहे, तू कर तुला जे हवं ते. बरं, मी निघते, मला उशीर होतो. नाही, पण गेल्या गेल्या फोन कर. उद्या रात्री येईन परत. जा, ये जा. काळजी घ्या. बाय. खरं नाही का या लेखाचं? ज्या कंपनीमध्ये नोकरी करायची नव्हती त्या कंपनीच्या यश सरांबरोबर चालले बंगलोरला. देशपांड्याने फोन करायला हवा, न ते येऊन बसतील. हॅलो. हॅलो, हा साहिल, दुर्गा बोलते. दुर्गाताई, काय झालं? कसं काय फोन केला? तू कशी आहेस आणि लेखाताई कशी आहे? आम्हाला दोघींना काय धाड भरले? आम्ही दोघी मस्त आहोत. तुझं सांग, तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. साहिल, एक गोष्ट सांगायची होती तुला. नाही, मला ठाऊक आहे की मी बोलवलं तरी तू काही इथे येणार नाहीयेस आणि जबरदस्तीने तुला बोलवून सुद्धा घ्यायचं नाहीये मला. पण निदान स्वतःच्या बहिणीच्या लग्नासाठी तरी येशील की नाही?